Now we are going to learn about the objectives of written communication. As you all know about the written communication is the form of communication that transfer the information from one person to another person in written words or written symbols or written documents. So written communication plays a very important role in clearing out the discrepancies in between the sender and the receiver. मग सेंडर आणि ते रिसिव्हर मध्ये जे काही डिस्प्यूट्स क्रिएट होतात ते क्लिअर करण्यासाठी आपण काय करतो, रिटन कम्युनिकेशन प्रेफर करतो. सो इट सर्व ॲज अ प्रूफ और एव्हिडन्स फॉर द फ्युचर पर्पज. मग रिटन कम्युनिकेशन मध्ये का केलं जातं, कम्युनिकेशन करण्यासाठी रिटन फॉर्म का यूज केला जातो, बिकॉज इट मेंटेन्स सिक्रेसी अँड इट मेंटेन्स द रेकॉर्ड, परमनंट रेकॉर्ड. सो त्यासाठी काय केलं जातं, रिटन कम्युनिकेशन बिझनेसमध्ये अडॉप्ट केलं जातं. सो दॅट्स वाय रिटन कम्युनिकेशन इज यूज्ड टू प्रोव्हाइड द एव्हिडन्स. ओके. Another objective of written communication is to convey the urgent messages. Written communication may be helpful in provide assistance for conveying the urgent and important message to the individuals in an company. कंपनीमध्ये जर एखादा अर्जंट मेसेज प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्ही इमिजिएटली नोटीस प्रोव्हाइड करता, राईट. कंपनीमध्ये असेल किंवा स्कूल ऑर्गनायझेशन मध्ये असेल तर आपण अर्जंट मेसेज प्रोव्हाइड करण्यासाठी काय करतो, प्रेफरली रिटन कम्युनिकेशन प्रेफर्ड करतो. दिस विल बी हेल्पफुल इन सेव्हिंग टाइम अँड एनर्जी ऑल्सो. म्हणजे काय होतं, जर तुम्हाला मेसेज ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्ही कॉन्फरन्सेस अरेंज करणार किंवा मीटिंग्स अरेंज करणार, मग त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जाणार. सो बेटर आहे की रिटन कम्युनिकेशन प्रेफर्ड करूयात. नेक्स्ट, टू प्रोव्हाइड द परमनन्सी ऑफ रेकॉर्ड. ओके, जर आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स ट्रान्समिट करायचे असेल तर आपण काय करणार, कंपनीमध्ये एखादी कॉन्फरन्स घेऊ शकतो किंवा मीटिंग घेऊ शकतो. मग त्या मीटिंगमध्ये तुम्ही एखादं स्पीच देता किंवा प्रेझेंटेशन देता, इट्स टेक अ लॉट ऑफ टाइम. किंवा प्रेझेंटेशनमध्ये ठीक आहे आपण पीपीटी मेंटेन करतो, त्यामुळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. बट जेव्हा तुम्ही ओरल कम्युनिकेशनमध्ये एंगेज असतात तर आपण तेव्हा काय करतो, स्पीच देतो. ओके, जेव्हा आपण स्पीच देतो ते आपण ओरली देणार, मग ओरली जे स्पीच आपण देतो त्याचा कोणताही रेकॉर्ड आपल्याकडे मेंटेन केला जात नाही. सो on the other hand side, when we are engaged in written communication is considered as a most useful way of communication because it provides permanent record and evidence. त्यामुळे रिटन कम्युनिकेशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय, टू प्रोव्हाइड परमनन्सी ऑफ रेकॉर्ड्स. Then the next is to communicate request, instructions and order. The information about new arrangement, developments, policies, rules, regulations can be provided through written communication to the each level of employee. मग कम्युनिकेशनसाठी रिटन कम्युनिकेशन मध्ये काय ट्रान्सफर केलं जातं, मग त्या रिक्वेस्ट असतील, इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा ऑर्डर्स असतील. फ्रॉम दिस मेसेज इज ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन और टू मेनी पर्सन्स. मग रिटन कम्युनिकेशन ऑर्गनायझेशन मध्ये काय यूज केलं जातं, टू कम्युनिकेट रिक्वेस्ट, इन्स्ट्रक्शन्स अँड ऑर्डर. नेक्स्ट वन अँड व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह इज टू हेल्प इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. रिटन कम्युनिकेशन हे कशामध्ये हेल्प करतं, रिटन कम्युनिकेशन हे डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प. रिटन कम्युनिकेशन helps in effective decision making by providing different suggestions, ideas, informations from in both direction, from downward to upward and upward to downward. रिटन कम्युनिकेशन हे डिसिजन मेकिंग साठी हेल्प कसं करतं, आता सपोज लोअर लेवलचे एम्प्लॉईज असतील जे ऑलरेडी फॅक्टरीमध्ये काम करतात, लेबर. सो जे प्रोडक्शन फॅक्टरीमध्ये काम करतात त्यांनाच माहिती आहे तिथले आउटकम्स काय आहेत आणि ड्रॉबॅक्स काय आहेत. ओके, मग ते सजेशन्स कोणाला प्रोव्हाइड करतात, टॉप लेवल मॅनेजमेंटला. आणि दुसऱ्या साईडला आपण जर बघितलं तर त्यांना गायडन्स कोण देतं, टॉप लेवल मॅनेजमेंट टू लोअर लेवल मॅनेजमेंट. सो असं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते. मग ती दोन्ही साईडनी बोथ डायरेक्शन मध्ये असू शकते, फ्रॉम डाऊनवर्ड टू अपवर्ड अँड फ्रॉम अपवर्ड टू डाऊनवर्ड. सो दिस ऑल आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन. लेट्स रिवाइज ॲट वन्स. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड द एव्हिडन्स मेंटेन करण्यासाठी, टू कन्वे द अर्जंट मेसेजेस, to provide permanency of records, to communicate requests, instructions and orders, and to help in decision making process. Okay, let's move on the next. Yeah, forms and methods of written communication. म्हणजे रिटन कम्युनिकेशन मध्ये तुम्ही कोणत्या मेथड्स यूज करता किंवा कोणते चॅनल्स यूज करता मेसेज ट्रान्सफर करण्यासाठी. मग त्यासाठी इथे तुम्हाला दोन फॉर्म्स दिलेत.
एक म्हणजे एक्सटर्नल रिटन कम्युनिकेशन अँड अनदर इज इंटरनल रिटन कम्युनिकेशन. मग एक्सटर्नल आणि इंटरनल मध्ये डिफरन्स काय? इंटरनल कम्युनिकेशन हे विदिन दी ऑर्गनायझेशन असतं. एका ऑर्गनायझेशन मध्ये जे रूल्स, रेग्युलेशन्स, नोटिसेस प्रोव्हाइड केले जातात ते इंटरनल कम्युनिकेशन कंपनीच्या आतमध्ये. ओके. आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन म्हणाल, एक्सटर्नल रिटन कम्युनिकेशन जर म्हणाल तर ते कसं असतं? आउटसाइडर्ससाठी असतं. Okay, external written communication is used for the purpose of individual who are not part of the organization. एक्सटर्नल रिटन कम्युनिकेशन हे कोणासाठी असतं? जे बिझनेसचे आउटसाइडर्स असतात, बिझनेसचे पार्ट असतात, बिझनेससाठी ते इम्पॉर्टंट बट ते आउटसाइड दी ऑर्गनायझेशन असतात, ऑर्गनायझेशन मध्ये नसतात, पण त्यांना रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं. मग त्यांच्यासाठी हे फॉर्म्स यूज केले जातात. मग बिझनेस लेटर्स इश्यू केले जातात, करस्पॉन्डन्स असतात, प्रपोजल्स असतात, किंवा टेलिग्राम थ्रू मेसेज केला जातो, किंवा ब्राउचर्स वगैरे रिलीज करतात, लिफलेट रिलीज करतात, रिपोर्ट्स प्रोव्हाइड करतात. सो हे सगळे काय झाले? एक्सटर्नल रिटन कम्युनिकेशनचे फॉर्म्स. ओके. मग हे जी इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करणार, मग बिझनेस लेटर्स आहेत, प्रपोजल्स आहेत, ही इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करणार. मग ते पर्सन्स कोण असणार? ते इंडिव्हिज्युअल कोण असणार? मग ह्या पर्सनची रेंज कशी असते? लोकल टू ग्लोबल लेवल पर्यंत असते. लोकल म्हणजे कसं आहे? आता सपोज माझा लॅपटॉप सेलिंग ऑर्गनायझेशन किंवा कंपनी असेल माझी, जे लॅपटॉप सेल करते. ओके. मी जर लॅपटॉप सेल करते तर मला त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट काढावे लागणार, ब्राउचर्स प्रिपेअर करावे लागणार. मग हे जे लोकल पब्लिशर आहेत, आता माझे लॅपटॉप एखादा इंडिव्हिज्युअल पर्सन घेईल, पण जर ती अनादर डिफरंट मोठी कंपनी जर लॅपटॉप परचेस करत असेल माझ्याकडे, तर ते माझे काय झाले? क्लायंट झाले किंवा कस्टमर्स झाले. मग त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी मला काय करावं लागतं? एक्सटर्नल हे डॉक्युमेंट प्रिपेअर करावे लागतात. हे जे डॉक्युमेंट्स असतात त्यामध्ये रिपोर्ट्स असतील, ब्राउचर्स असतील, किंवा मॅगझिन्स असतील रिलेटेड टू लॅपटॉप, किंवा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारे मॅन्युअल्स असतील. सो हे मला एक्सटर्नल क्लायंटसाठी प्रिपेअर करावे लागतात. मग एक्सटर्नल पर्सन मध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह असतं? मग इट इन्क्लुड्स क्लायंट, कस्टमर्स and person who might be affected of the product of the organization or information of the organization. मग असे लोक असतात की ज्यांच्या डिसिजनचा आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट वरती इम्पॅक्ट होतो. असे इम्पॉर्टंट पर्सन असतात एक्सटर्नल. तर त्यांना रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी एक्सटर्नल रिटन कम्युनिकेशन यूज केले जातं. ओके. मग एक्सटर्नल कम्युनिकेशन मध्ये फर्स्ट बघायचं आपल्याला बिझनेस लेटर्स. मग बिझनेस लेटर मध्ये जे काही ड्राफ्ट असेल ते कशाशी रिलेटेड असतं? सो बिझनेस लेटर्स आर बेसिकली अ फॉर्मल लेटर्स ड्राफ्टेड टू अटेंड अ डिफाईन गोल. कशासाठी ड्राफ्ट केले जातात? आपलं गोल डिफाईन करण्यासाठी ड्राफ्ट केले जातात किंवा टाईप केले जातात असं आपण म्हणतो. लेटर्स आर द बेसिक फॉर्म ऑफ written communication, written external communication that is most commonly used in between the friends to discuss the personal issues, personal matters in regards to organization. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये जे इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायची वेळ येते तेव्हा जे पर्सनल मॅटर डिस्कस करायचे असतात मग ते कशा थ्रू करतात? बिझनेस लेटर्स थ्रू करतात. ओके. मग हे बिझनेस लेटर कशासाठी यूज केले जातात आपले? एकतर आपण आपल्या फ्रेंड्सला सेंड करू शकतो, म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये जर एखादा मॅनेजर असेल तर तो बिझनेस लेटर ड्राफ्ट करतो आणि तो त्याचा एखादा रिलेटिव्ह पर्सन असेल त्याला सेंड करतो बिझनेस इश्यू डिस्कस करण्यासाठी, किंवा अदर कंपनीला. माझी एबीसी कंपनी असेल, दुसरी असेल XYZ कंपनी, मग त्या अदर कंपनीशी कम्युनिकेट करण्यासाठी बिझनेस लेटर्स यूज केले जातात. ओके. एक ऑफिशियल डॉक्युमेंट म्हणून बघितलं. ओके. नेक्स्ट बघायचं आपल्याला करस्पॉन्डन्स, रिक्रुटमेंट और एम्प्लॉई करस्पॉन्डन्स. मग ह्याच्यामध्ये काय असतं? करस्पॉन्डन्स म्हणजे कळतं? करस्पॉन्डन्स म्हणजे डॉक्युमेंट जे आपल्याला रिक्रुटमेंटच्या एंटायर प्रोसेसमध्ये जे डॉक्युमेंट तुम्हाला एक्सचेंज करावे लागतात दॅट इज करस्पॉन्डन्स. ओके. मग रिक्रुटमेंटमध्ये काय होतं? रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही एखादा फॉर्म वगैरे फिल करता. मग हे जे कम्युनिकेशन होतं हे कोणामध्ये होतं? ऑर्गनायझेशन आणि जे इंटरव्ह्यू साठी आलेत कॅन्डिडेट त्यांच्यामध्ये होतं. रिक्रुटमेंट ही प्रोसेस कळते तुम्हाला? रिक्रुटमेंट म्हणजे काय? पर्सन्स हायर करायचं आपल्या कंपनीसाठी. रिक्रुटमेंट म्हणजे लोकांची भरती करायची आपल्या कंपनीमध्ये. सो जेव्हा हे तुम्ही रिक्रुटमेंट प्रोसेस चालू असते कंपनीची, तेव्हा काय असतं? तुम्ही डॉक्युमेंट एक्सचेंज करता. मग कंपनीचे रूल्स असतील, ते डॉक्युमेंटचं पेज असेल ते तुम्ही इश्यू करता. मग हे काय? करस्पॉन्डन्स. सो रिक्रुटमेंट आणि करस्पॉन्डन्ससाठी तुम्ही काय करता? एक्सटर्नल रिटन कम्युनिकेशनचे फॉर्म्स यूज करता. सो करस्पॉन्डंट हे पण एक्सटर्नल रिटन कम्युनिकेशन मध्ये इन्व्हॉल्व. ओके. मग नेक्स्ट बघायचं आपल्याला प्रपोजल्स. मग प्रपोजल्स म्हणजे इन बिझनेस टर्म्स प्रपोजल इज अ बिझनेस लेटर. ओके. मग प्रपोजल हे काय म्हणायचं? आपण आपल्याकडे जर एखादी न्यू ऍडव्हर्टाइज्ड असेल
न्यू ऍडव्हर्टाइजमेंट असेल असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे एखादं न्यू प्रोडक्ट असेल, मग न्यू प्रोडक्ट आपलं लॉन्च केलंय आपण, सो ते परचेस करण्यासाठी जे आपण दुसऱ्या कंपनीला रिक्वेस्ट करतो, मग त्याला आपण काय बोलायचं, प्रपोजल. म्हणजे आपण त्यांना प्रपोजल देतो. सो प्रपोजल इज द काइंड ऑफ बिझनेस लेटर विच इज बेसिकली इश्यू टू local public to attract the attention of the public towards any innovative measure or any innovative idea of company. मग नेक्स्ट एक्सटर्नल कम्युनिकेशन मध्ये काही टेक्निकल आर्टिकल प्रिपेअर केले जातात. मग टेक्निकल आर्टिकल्स इज रिलेटेड टू रिसर्च अँड टेक्निकल आर्टिकल्स, म्हणजे ज्या न्यू टेक्नॉलॉजीज असतात. आणि हे कशासाठी यूज केले जातात, टेक्निकल आर्टिकल्स हे बेसिकली IT फॉर्म्स मध्ये यूज केले जातात टू ट्रान्सफर द न्यू इन्फॉर्मेशन रिगार्डिंग न्यू टेक्नॉलॉजीज. तर हे टेक्निकल आर्टिकल्स कशासाठी प्रिपेअर केले जातात, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असतात आणि हे बेसिकली IT फॉर्म्स मध्ये यूज केले जातात. ओके नेक्स्ट बघायचं आपल्याला फॅक्ट्स. फॅक्ट्स सगळ्यांना माहिती आहे. फॅक्ट्स म्हणजे काय, फॅक्ट्स इज नथिंग बट द पिक्चर ऑफ डॉक्युमेंट स्कॅन. ओके, हे जे फॅक्ट्स मध्ये काय होतं, एखादं डॉक्युमेंट असेल ते स्कॅन केलेलं असतं आणि ते डिफरंट लोकेशन वरती ट्रान्सफर केलं जातं, फ्रॉम वन लोकेशन टू अनदर थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडिया. जे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतात आपल्याकडे, जे इलेक्ट्रॉनिक जे मीडियाज असतात आपल्याकडे, तर त्याच्या थ्रू आपण स्कॅन करतो आणि ते डॉक्युमेंट एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनवरती ट्रान्सफर केलं जातं. मग हे बेसिकली कशासाठी यूज केलं जातं, टू मेंटेन द डिस्टन्स, आणि अगदी शॉर्ट टाइम मध्ये हा मेसेज तुम्ही ट्रान्सफर केला जातो. सो फॅक्स, टेलिग्राम्स सिमिलरली हे यूज केले जातात. त्यानंतर त्याच्यामध्ये येतात ब्राउचर्स, प्रेस रिलीज किंवा रिपोर्ट्स. मग टेलिग्राम्स म्हणजे काय, आत्ताचं जे टेलिग्राम आपण ऍप वापरतोय ते नाही, आपण जे ऍप यूज करतोय ते नाही. टेलिग्राम म्हणजे पूर्वी जी तार सेंड केली जाईल, तार म्हणतात मराठीत त्याला, तार प्रोव्हाइड केली जायची. मग त्याच्यामध्ये काय होतं, मेसेज एका रेडिओवरनं किंवा इलेक्ट्रिसिटी कसं पण जमेल तसं मेसेज एका रेडिओवरनं ट्रान्सफर केला जायचा, म्हणजे कॉलवर जसं आपण बोलतो तसं ट्रान्सफर केला जायचा आणि मग तो नंतर मेसेज राईट डाऊन केला जायचा किंवा प्रिंट केला जायचा. ओके, मग तो मेसेज प्रिंट केल्यानंतर ज्याच्याशी रिलेटेड असेल, ज्या पर्सनशी रिलेटेड असेल किंवा ज्या ऍड्रेसवरती पाठवायचं असेल, मग ते प्रिंटेड डॉक्युमेंट त्या पर्सनशी रिलेटेड असेल, त्या पर्सनला ते प्रोव्हाइड केलं जायचं. त्याला बोलतात टेलिग्राम, जे अगोदर असायचं. आता सध्या हे यूज केलं जात नाही. टेलिग्राम आपल्या इथे बंदच केलं ऑलमोस्ट. आणि हे जे तुम्हाला टेलिग्राम माहिती आहे ते आपण ऍप यूज करतोय, ऍप आत्ता आलेलं आहे. पण पूर्वी जे टेलिग्राम होते, म्हणजे जी तार प्रोव्हाइड केली जायची ती अशा पद्धतीने. मग हे टेलिग्राम तेव्हा का यूज केलं जायचं, आता नाही यूज केलं जातं. आणि त्यावेळेस जेव्हा ते टेलिग्राम प्रोसेस चालू असायची, तर ते खूप इम्पॉर्टंट पार्ट समजलं जायचं बिझनेस ऑर्गनायझेशन. आणि बेसिकली हे काय यूज केलं जायचं, कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअलकडे तेव्हा टेलिफोन असेलच असं नाही, इनफॅक्ट नसायचंच तेव्हा. तर टेलिफोन नसल्यामुळे हे टेलिग्राम प्रोव्हाइड केले जात होते. एक रेडिओवर किंवा फोन कॉलवरती मेसेज ट्रान्सफर केला जायचा, फोन कॉलवरती मेसेज सेंड केला जायचा पर्सन्सला, जे त्यांचं मेन सेंटर असेल तिथे. मग त्या सेंटरवरती तो मेसेज राईट डाऊन केला जायचा किंवा प्रिंट केला जायचा, व्हॉइस रेकॉर्डिंग प्रिंट केलं जायचं. आणि मग तो प्रिंटेड मेसेज जे पर्सन्स रिलेटेड असेल त्याच्या घरी प्रोव्हाइड केलं जायचं किंवा पोस्ट केलं जायचं. सो हे सगळं टेलिग्राम मध्ये होत होतं. मग टेलिग्राम तेव्हा यूज केले जात होते, आता यूज करत नाहीत, कारण आताकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनकडे मोबाईल फोन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे सध्या ते यूज केलं जात नाही. मग नेक्स्ट ब्राउचर्स अँड लेफलेट्स. ब्राउचर्स माहिती आहेत, ब्राउचर्स किंवा पॅम्पलेट्स असतात. मग हे आपल्याला युजली कशामध्ये बघायला भेटतात, एकतर कोणत्याही वॉलवर पोस्ट केलेले असतात, प्रेस केलेले असतात, किंवा आपण न्यूजपेपर बघतो, राईट. मग न्यूजपेपरच्या अंडर जे पेज असतं ते काय असतं, पॅम्पलेट्स असतात किंवा लिफलेट्स असतात. मग त्याच्यामध्ये काय असतं, एखादी ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी ते पॅम्पलेट्स प्रेस करून घेतलेले असतात, राईट. मग हे कशासाठी करतात, तर काही लोकांना जे ऍडव्हर्टाइजमेंट प्रोव्हाइड केले जातात, किंवा आपण बघतो न्यूज चॅनल्सवरती पण वेगवेगळे ऍडव्हर्टाइजमेंट असतात, न्यूजपेपरमध्ये पण असतात ऍडव्हर्टाइजमेंट, पण आपण फारसं लक्ष देत नाही. मग अशा लोकांसाठी हे पॅम्पलेट्स छापलेले असतात. मग निदान तुम्ही ते पॅम्पलेट्स तरी यूज करतात, कारण ते अट्रॅक्टिव्ह असतात, राईट. लोकांचं अटेन्शन घेण्यासाठी, लोकांचं अटेन्शन कलेक्ट करण्यासाठी ते काय करतात, पॅम्पलेट किंवा बुकलेट्स प्रेस करतात, कोणतीही ऑर्गनायझेशन. ओके, त्यानंतर बघायचं आपल्याला प्रेस रिलीज इज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टूल विच इज युज्ड इन पब्लिक अँड मीडिया रिलेशन. मग हे प्रेस रिलीज का केले जातात, लोकांशी कनेक्ट होण्यासाठी. म्हणजे आपलं जे चॅनल आहे, मीडिया चॅनल आहे, ते लोकांशी कनेक्ट होण्यासाठी. इट बेसिकली एम्स ॲट अट्रॅक्टिंग मीडियाज इंटरेस्ट विच वुड हेल्प इन
द पब्लिसिटी ऑफ इव्हेंट्स, प्रोडक्ट्स और एनी ऑर्गनायझेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन. मग हे प्रेस रिलीज कोण करतं? जे मोठे पर्सन्स असतात ते प्रेस रिलीज ऑर्गनाईज करतात डायरेक्टली लोकांशी कनेक्ट होण्यासाठी. ओके, मग नेक्स्ट बघायचं आपल्याला रिपोर्ट्स. सो रिपोर्ट्स आर द डिस्क्रिप्शन ऑफ एनी इव्हेंट. जे इव्हेंट होऊन गेले त्याच्याबद्दल जे डिस्क्रिप्शन असतं, जे एंड ऑफ द मीटिंग प्रिपेअर केलं जातं, तर ते काय असतात? रिपोर्ट्स असतात. जे मीटिंग मध्ये जे डिसिजन्स घेतले जातील किंवा न्यू रूल्स काही लॉन्च केले गेले असेल तर त्या बाबतीत जे रिपोर्ट्स, जे नोट्स प्रोव्हाइड केले जातात तर त्याला आपण काय बोलतो? रिपोर्ट्स. And they are mostly used in the process of decision making at every level, at every managerial level of organization. आणि हे रिपोर्ट्स कशासाठी मेंटेन केले जातात? एक परमनंट रेकॉर्ड ठेवण्यासाठी मेंटेन केले जातात. कोणतीही मीटिंग तुम्ही घेतली की त्याचं रिपोर्टिंग तुम्हाला करावं लागतं. आणि हे रेकॉर्ड्स कशासाठी मेंटेन केले जातात? मॅनेजमेंट लेवलवरती जे डिफरंट डिसिजन्स घेतले जातात तर त्यासाठी हे रिपोर्ट्स बनवले जातात किंवा रिपोर्ट प्रिपेअर केले जातात. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला इंटरनल रिटन कम्युनिकेशन. मग इंटरनल रिटन कम्युनिकेशन फॉलो करण्याचे किंवा हे फॉर्म्स यूज करण्याचे बेसिक म्हणण्यापेक्षा 2 मेजर फंक्शन्स असतात. आणि मग त्यातलं प्रायमरी फंक्शन म्हणजे इज टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू एम्प्लॉईज रिगार्डिंग द ऑर्गनायझेशन करंट बिझनेस परफॉर्मन्स. मग इंटरनल कम्युनिकेशन ह्याचं फर्स्ट मोटिव्ह काय? इंटरनल रिटन कम्युनिकेशन का केलं जातं? टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू दी एम्प्लॉई. जी बिझनेसची करंट पोझिशन आहे बिझनेसची मार्केटमध्ये किंवा करंट परफॉर्मन्स आहे बिझनेसचा, तर तो एम्प्लॉईज पर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनल कम्युनिकेशन यूज केले जातं. आणि सेकंड त्याचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इज टू सर्व ॲज अ मेमरी ऑफ ऑर्गनायझेशन फॉर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझायनिंग, क्वालिटी कंट्रोल अँड प्रोडक्शन. एक तर फर्स्ट ऑफ ऑल हे कशासाठी यूज केलं जातं? एम्प्लॉईज आपल्या बिझनेसची जी करंट पोझिशन आहे ती कळण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे जे आपण ऑब्जेक्टिव्ह स्टेट केलेत आधी, ऍज पर दर ऑब्जेक्टिव्ह, हे जे वर्क करतोय आपण डे टू डे जे वर्क चालू आहे कंपनीचं, तर ते अकॉर्डिंग टू दर ऑब्जेक्टिव्ह चाललंय की नाही हे बघण्यासाठी. ओके, सो त्यासाठी आपण इंटरनल कम्युनिकेशनचे फॉर्म्स यूज करतो. ओके, मग इंटरनल कम्युनिकेशन मध्ये सुद्धा डिफरंट फॉर्म्स यूज केले जातात. आउट ऑफ विच फर्स्ट वन इज सर्क्युलर्स. मग सर्क्युलर्स का प्रोव्हाइड केले जातात इंटरनल कम्युनिकेशन मध्ये? सो बेसिकली इन द ऑर्गनायझेशन देर आर सर्टन नोटिसेस दॅट आस्क फॉर द स्टाफ ओपिनियन्स. काही नोटिसेस असतात ते स्टाफ ओपिनियन घेणे गरजेचं असतं त्याबाबत. त्यामुळे ते काय करतात? एखादा पर्टिक्युलर मॅटर असेल तर टाईप केलं जातं नोटीस त्या फॉर्मॅटमध्ये टाईप केलं जातं आणि ती सर्क्युलेट केली जाते पूर्ण ऑर्गनायझेशन मध्ये. So that can every employee retain its copy and can provide his opinion on the concern matter. मग हे कशासाठी केलं जातं की प्रत्येक एम्प्लॉई त्या सर्क्युलरची एखादी कॉपी आपल्याकडे ठेवेल आणि त्यावर तो विचार करू शकतो. आणि मग नेक्स्ट त्यांचं एखादी कॉन्फरन्स वगैरे अरेंज करून त्याच्यामध्ये प्रत्येक एम्प्लॉईचा फीडबॅक घेतला जातो. मग त्यासाठी हे सर्क्युलर्स प्रिपेअर केले जातात. आणि सर्क्युलर्स मध्ये असंही प्रिपेअर केलं जातं की एखादी क्वेश्चनर प्रिपेअर केली जाते. जसं आम्ही तुमचं एखादा फीडबॅक फॉर्म फिल करून घेतो किंवा तुमच्या अटेंडन्स फिल करण्यासाठी आम्ही ते क्वेश्चनर प्रिपेअर करतो. मग क्वेश्चनर प्रिपेअर केल्यानंतर तुम्हाला तिथे कमेंट्स करायला प्लेस असते किंवा ॲग्री ऑर डिसॲग्रीचा ऑप्शन असतो. एखादा डिसिजन घेतलाय तर तुम्ही ॲग्री आहात की नाही. मग हे सगळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी हे सर्क्युलर्स प्रोव्हाइड केले जातात. तर नेक्स्ट वन नोटिसेस. मग ऑर्गनायझेशन मध्ये किंवा कॉलेजमध्ये पण बघू शकतो आपण नोटिसेस का प्रोव्हाइड केले जातात. सपोज एखादी मीटिंग अरेंज केली असेल ऑर्गनायझेशन मध्ये, मग त्याच्या म्हणजे मीटिंगशी रिलेटेड जी नोटीस असेल ती कधी प्रोव्हाइड केली जाते? मीटिंगच्या आधी प्रोव्हाइड केली जाते. मग ती 1 दिवस आधी असेल किंवा 10-15 मिनिटं आधी असू शकते. नोटीस हे बेसिकली कोणाला प्रोव्हाइड केले जातात? असे पर्सन की ज्यांना राईट असतो ती मीटिंग अटेंड करण्यासाठी. मग इट मे बी इन द फॉर्म ऑफ रिटन, ओरल और नोटिफिकेशन. मग हे नोटिफिकेशन पब्लिश केलेलं असेल किंवा न्यूज मीडियामध्ये दिलं असेल. मग हे त्यासाठी हे नोटिसेस प्रिपेअर केले जातात. पण हे कशासाठी केले जातात? इट सर्व ॲज अ फॉर्म ऑफ इंटरनल रिटन कम्युनिकेशन विदिन दी ऑर्गनायझेशन. जे कम्युनिकेशन होतं रिटन फॉर्म मध्ये ते कसं असतं? इंटरनल रिटन कम्युनिकेशन असतं. मग त्या नोटीस मध्ये काय प्रोव्हाइड केलं जातं? एखादी मीटिंग अरेंज केली असेल तर त्या बाबतीत डेट असेल किंवा प्लेस किंवा टाइम ऑफ द मीटिंग, जिथे मीटिंग अरेंज केली असेल त्या ठिकाणाचं नाव असेल किंवा मेंबर्स किती असतील. सो ही सगळी इन्फॉर्मेशन कशामध्ये प्रोव्हाइड केली जाते? नोटीस मध्ये हायलाइट केली जाते. अँड दिस वुड बी हेल्पफुल टू द मेंबर्स हु प्रिपेअर देमसेल्फ फॉर द मीटिंग. पर्सन्स इन्व्हॉल्व्ह अटेंड करणारे मीटिंग तर त्यांना स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी ही नोटीस आधीच इश्यू केली जाते प्रायर टू द मीटिंग.
द नेक्स्ट पॉइंट इज मेमोरँडम और मेमोज. मग मेमोरँडम आणि मेमोज हे कुठे बनवले जातात? ऑर्गनायझेशन मध्ये, स्पेसिफिकली ऑर्गनायझेशन मध्ये प्रिपेअर केले जातात. बिझनेस मेमोरँडा और मेमोरँडम ऑल्सो called as a memos or memo. It can be described as a written communication that is specially designed within the organization. मग हे मेमोरँडमला स्पेसिफिकली मेमोरँडम ऑफ असोसिएशन असं बोललं जातं कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये. म्हणजे हे जे मेमोरँडम मध्ये जे कंटेंट टाईप केलेलं असेल ते कशासाठी? फक्त इंटरनल एम्प्लॉईज साठी, जे कंपनीमध्ये काम करतात त्या लोकांसाठी असतं. They serves several purposes such as it provides direction, informing employees, outlaying procedures, supplying responses. मग हे कशासाठी यूज केलं जातं? त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स इन्व्हॉल्व्ह असतात? त्याच्यामध्ये डायरेक्शन्स असतात की कंपनीमध्ये कसं काम केलं जाईल. म्हणजेच एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार? ते रॉ मटेरियल परचेस करणार. ओके, मग फर्स्ट ड्युटी कोणाची आहे? परचेस डिपार्टमेंटची. नंतर जे तुम्ही रॉ मटेरियल परचेस केले ते प्रोडक्शन फॅक्टरीमध्ये जाणार आणि तिथे मॅन्युफॅक्चर होणार. मग सेकंड प्रोसेस ही कोणाची असेल? प्रोडक्शन फॅक्टरीची असेल. सो हा सगळा जो सिक्वेन्स आहे, हे सगळे जे डायरेक्शन्स आहेत ते कशामध्ये असतात? मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये असतात. किंवा एखादं डिसिजन कन्फर्म केला असेल तर मग ह्या सगळ्या रिलेटेड गोष्टी कशामध्ये असतात? मेमोरँडम मध्ये असतात. ओके, मग नेक्स्ट इज कंप्लेंट. मग कंप्लेंट करण्यासाठी तुम्ही एखादी क्वेरीचा फॉर्म असेल किंवा डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्ही हँड रिटन फॉर्म मध्ये पण तुम्ही देऊ शकता. सो हे कसं कंप्लेंट्स कशा केले जातात? विन इन द ऑर्गनायझेशन. त्यामुळे कंप्लेंट करण्यासाठी हे इंटरनल रिटन कम्युनिकेशन यूज केलं जातं. In day-to-day work scenario किंवा day-to-day work life, many situations are occurred where the people have complaints. Day-to-day organization मध्ये डिस्प्यूट्स क्रिएट होऊ शकतात. ओके, मग डिस्प्यूट क्रिएट झाले तर ते डिसिजन घेऊ शकत नाही लगेच. त्यामुळे त्यांना काय करावं लागतं? हायर अथॉरिटीला, जे नॉर्मल लेवलचे एम्प्लॉईज असतात त्यांना हायर अथॉरिटीला कंप्लेंट्स करावे लागतात. मग हे कंप्लेंट्स ओरली करून चालत नाही ऑर्गनायझेशन मध्ये. ऑर्गनायझेशन मध्ये सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो, माहिती आपल्याला. सो त्यासाठी काय केलं जातं? रिटन वर्ड्स मध्ये कंप्लेंट्स केल्या जातात. त्यामुळे कंप्लेंट हे एक पण रिटन डॉक्युमेंट एव्हिडन्स म्हणून यूज केलं जातं. देन ईमेल्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ईमेल हे बेसिकली एक्सटर्नल यूज साठी पण असतं आणि इंटरनल यूज साठी पण असतं. एक्सटर्नल यूज साठी का म्हणते मी? कारण जर ऑर्गनायझेशन मधून दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये कंपनी टू कंपनी असं ईमेल होत असेल तर ते कसं असेल? एक्सटर्नल कम्युनिकेशन असेल. आणि जेव्हा विदिन दी ऑर्गनायझेशन एखाद्या मॅनेजर कडून एम्प्लॉईला जर मेल केला असेल तर तो कसा असणार आहे? इंटरनल कम्युनिकेशन मध्ये येतो. ओके, मग ईमेल सगळ्यांना माहिती आहे. ईमेल आर द एक्सचेंज ऑफ मेसेजेस स्टोर्ड इन कम्प्युटर्स बाय टेलिकम्युनिकेशन नेटवर्क. नेटवर्क थ्रू आपण ईमेल म्हणजेच मेसेजेस सेंड करतो बाय द यूज ऑफ कम्प्युटर. सो असे जे मेसेज ट्रान्सफर केले जातात त्यांना काय बोलतो आपण? ईमेल. मग हे ईमेल का केले जातात? टू मेंटेन द सिक्रेसी ऑफ मेसेज. मग हे सिक्युअर मेसेज ट्रान्सफर करण्यासाठी ईमेल्स यूज करतो. आणि हे कोणत्या बेसिसवर यूज केले जातात? की एकतर कम्प्युटर टू कम्प्युटर मेल केला जातो किंवा आता वेगवेगळे गॅजेट्स निघाले, तुम्ही टॅब्स यूज करता, मोबाईल फोन्स यूज करता, लॅपटॉप्स यूज करता. सो ईमेल आपण अशा सिमिलर डिव्हाइस वरती पण सेंड करू. देन द नेक्स्ट इज क्वेश्चनर. मग क्वेश्चनर म्हणजेच काय? क्वेश्चनर इज नथिंग बट द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू कलेक्ट द डेटा. म्हणजे एखादा डेटा कलेक्ट करण्यासाठी आपण काय करतो? सिम्पली क्वेश्चनर प्रिपेअर करतो. म्हणजेच आता जर तुम्हाला सपोज तुम्ही लॅबकार्ड साठी तुम्ही फॉर्म फिल केलाय. ओके, मग लॅबकार्ड मध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करताय मग तिथे तुम्हाला त्यांनी क्वेश्चन्स विचारलेत, राईट? किंवा स्टेटमेंट केलेत, नेम ऑफ द स्टुडंट, रोल नंबर ऑफ द स्टुडंट, एनरोलमेंट नंबर, फुल नेम असेल, डिव्हिजन असेल, हे सगळे त्यांनी तुम्हाला ही सगळी क्वेश्चनर प्रिपेअर केली आणि तिथे तुम्हाला स्पेसिफिक स्पेस दिलाय की त्या जागेवर तुम्ही तुमचा आन्सर पुट डाऊन करू शकता. सो हे क्वेश्चनर कशासाठी प्रिपेअर केले जातात? टू कलेक्ट डिफरंट इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट पर्सन किंवा जे रिस्पॉन्डर्स असतील त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपण क्वेश्चनर प्रिपेअर करतो. आणि मग क्वेश्चनर प्रिपेअर केल्यानंतर ही टेक्निक कशासाठी यूज केली जातात? टू कलेक्ट द पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द डिफरंट प्रॉब्लेम. ऑर्गनायझेशन मध्ये जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात मग त्यांच्याबद्दल डिसिजन घेण्यासाठी जे डिफरंट पर्सन, जे डिफरंट एम्प्लॉईचे जे ओपिनियन्स असतील किंवा फीडबॅक्स असतील तर हे कलेक्ट करण्यासाठी क्वेश्चनर प्रिपेअर केले जातात ऑर्गनायझेशन. ओके, द नेक्स्ट मिनिट्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. मिनिट्स म्हणजे काय? मिनिट्स ऑफ मीटिंग्स असतात. म्हणजे एखादी मीटिंग जर झाली तर त्यानंतर त्याचे मॅनस्क्रिप्ट राईट डाऊन केलं जातं. म्हणजेच काय? मीटिंग मध्ये काय डिसिजन घेतले, कोणी स्पीच दिलं,
किती मेंबर्स होते मीटिंग मध्ये इन्व्हॉल्व. सो हे सगळं रेकॉर्ड कधी मेंटेन केलं जातं, ऍट द एंड ऑफ मीटिंग. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, मिनिट्स ऑफ मीटिंग. मग हे मिनिट्स ऑफ मीटिंग कशासाठी प्रिपेअर केले जातात, टू रिमेंबरिंग व्हॉट वॉज डिस्कस्ड इन द मीटिंग. मग मीटिंग मध्ये जे डिस्कस केलंय, जे डिसिजन घेतले असतील तर ते परत रिमाइंड करण्यासाठी रेकॉर्ड्स केले जातात, रेकॉर्ड मेंटेन केले जातात. त्यानंतर काही जर मीटिंग मध्ये काही अबसेंटीज असतील, काही अबसेंट मेंबर असतील, मग त्यांना पण कळायला हवं की मीटिंग मध्ये काय डिसिजन्स घेतले किंवा काय पॉलिसीज इश्यू केल्या गेल्या असतील, तर त्यांना सगळ्यांना एक रिमाइंड करण्यासाठी हे मिनिट्स ऑफ मीटिंग प्रिपेअर केलं जातं. नेक्स्ट जे इंटरनल रिटर्न कम्युनिकेशन मध्ये यूज केलं जातं ते म्हणजे स्टाफ न्यूज लेटर्स. हे स्पेसिफिकली कंपनीच्या स्टाफसाठी प्रिपेअर केलं जातं आणि ह्याच्यामध्ये काय असतं, इट कंटेन्स ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन्स अँड डिटेल्स अबाउट द ऑर्गनायझेशन. मग हे कशासाठी प्रिपेअर केलं जातं, आपल्या स्टाफसाठी प्रिपेअर केलं जातं फक्त. आणि कंपनीचे जे न्यूज लेटर्स असतात ते पिरियडिकली इश्यू करतात, म्हणजेच आता 2 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी किंवा इयरली असं इश्यू केलं जातं. फक्त हे स्टाफसाठी प्रिपेअर केलं जातं. And it updates the staff about their routine activities, business scenarios or overall performance of the company. मग हे कशासाठी प्रिपेअर केलं जातं, आपल्या स्टाफला डेली अपडेट ठेवण्यासाठी. कंपनीमध्ये जर स्मॉल डिसिजन्स घेतले असतील, अगदी टाइम चेंज केला असेल, सपोज एम्प्लॉईचं टायमिंग 8 to 5 असं असेल, तर त्यांनी परत 9 to 6 असं काही टाइम जर केला असेल ऑर्गनायझेशन मध्ये, तर हे छोटे छोटे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी काय केलं जातं, स्टाफ न्यूज लेटर्स प्रोव्हाइड केले जातात विद इन दी ऑर्गनायझेशन. सो हे सगळे काय होते, फॉर्म्स किंवा आपण म्हणू शकतो मेथड्स ऑफ रिटर्न कम्युनिकेशन. मग ते मेथड्स कसे आहेत, एक्सटर्नली पण असू शकतात आणि इंटरनली पण असू शकतात.